श्री ज्ञानेशालंकृत श्रीमद् भगवद गीता अर्थात श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग। ओम श्री कृष्ण परमात्मने नमः। अथ प्रथमोऽध्यायः। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। हे परब्रह्म भगवान श्रीहरी, आपणास नमस्कार असो। आपण ओंकार स्वरूप आहात, सर्वांचे आदी आपण स्वतः आहात। वेदांनी आपल्याच स्वरूपाचे प्रतिपादन केलेले आहे। आपण स्वतःच स्वतःला जाणणारे आहात। सर्वांच्या आत्मस्वरूपी आपण विराजमान आहात। हे श्री भगवंता, आपला जय जयकार असो। देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी। हे श्रीहरी, आपणच स्वतःचा विस्तार करून गणरायाच्या रूपाने नटलेले आहात। आपण सर्वांच्या मतीला प्रकाश देणारे आहात। श्री संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा दास सर्व श्रोत्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया लक्षपूर्वक ऐकावे। हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्णवपो निर्दोषो मिरवतसे। हे संपूर्ण वेद हीच गणरायाची उत्तम सजवलेली मूर्ती आहे। त्या सुरेख मूर्तीच्या ठिकाणी वर्णरूपी सौंदर्य निर्दोषपणे शोभत आहे। स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा। त्या श्री गणेशाच्या दिव्य शरीराची ठेवण आता आपण पाहू। मनवादिकांचे स्मृती ग्रंथ हेच श्री गणेशाचे अवयव आहेत। त्या स्मृतीतील अर्थ सौंदर्याने हे अवयव लावण्याची खानच बनली आहेत। अष्टादश पुराणे तिचे मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची। 18 पुराणे हेच श्री गजाननाच्या अंगावरील सुंदर रत्नजडित अलंकार आहे। पुराणांमध्ये सांगितलेली तत्वे हीच रत्ने आहेत व त्यात असलेले छंदोबद्ध एक एक शब्द हीच कोंदणे आहेत। पदबंध नागोर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे। उत्तम प्रकारची शब्द रचना हीच सुंदरपणे रंगवलेले श्री गणरायाचे वस्त्र आहे। त्या उत्तम शब्द रचनेतील अलंकार हेच वस्त्राला तेजोमयी बनविणारे तलम तंतू आहेत। देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋण झुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी। पहा,
निश्चय करून कौतुकाने काव्य नाटकांविषयी विचार केला तर ते श्री गजाननाच्या पायातील लहान घागऱ्याच आहे आणि त्या काव्य नाटकांचा अर्थ म्हणजेच घागऱ्यांचा रुणझुण आवाज आहे. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. अत्यंत बारकाईने व कौशल्याने विचार केला तर काव्य नाटकांमध्ये सांगितलेली अनेक तत्वे व त्यांची कुशलता यामध्येही निवडक वेचांची काही चांगली रत्ने त्या घागऱ्यांवर शोभत आहेत. तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. महर्षी वेदव्यास व इतर श्रेष्ठांची बुद्धी म्हणजेच गणरायाच्या कमरेचा शेला म्हणजेच मेखला आहे. त्या बुद्धीतील शुद्धता श्री गणेशाच्या शेल्याच्या पदराच्या शेंड्याप्रमाणे झळकत आहे. देखा षडदर्शने म्हणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. जी 6 शास्त्रे विख्यात आहेत ते वास्तविकपणे श्री गजाननाचे 6 हात आहेत व भिन्न भिन्न मते हे त्या हातातील आयुधांप्रमाणे आहेत. तरी तरकू तोची फरशू नीती भेदो अंकुशो वेदांत तो महारसो मोदकु मिरवे. तर्कशास्त्र हा गणरायाने हातात धारण केलेला फरशू आहे. न्यायशास्त्र हा अंकुश आहे. वेदांतशास्त्र हे अद्भुत गोड व रसाळ मोदक आहेत. एके हाती दंतो जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतो वार्तिकांचा. एका हातामध्ये पूर्वीपासून खंडित असणारा दात म्हणजेच बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले व खंडित झालेले बौद्ध मत आहे. मग सहजे सत्कार वादो तो पद्म करो वरदो धर्म प्रतिष्ठा तो सिद्धो अभय हस्तो. सत्कारवाद हा श्री गणरायाचा कल्याणकारक वरद हस्त आहे आणि धर्म व प्रतिष्ठा यांची स्थापना करणारा गणरायाचा अभयहस्त आहे. देखा विवेकवंतो सुविमळो तोची शुंडा दंडो सरळो जेथ परमानंद केवळो महासुखाचा. श्री गजाननाची सरळ सोंड ही विवेकपूर्ण व अतिशय निर्मळ महासुखाच्या परमानंदाचे ठिकाण आहे. तरी संवादो तोची दशनो जो समता शुभ्रवर्णो देवोन्मेष सूक्ष्मेक्षणो विघ्नराजो. अत्यंत उत्तम संवाद हेच रसाळ व शुभ्र वर्णाचे श्री गणेशाचे दात आहेत.
व ज्ञानदृष्टी म्हणजेच त्या विघ्नराजाचे सूक्ष्म नेत्र आहेत. मजा व गमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अनिसेविती. माऊली म्हणतात, पूर्व व उत्तर मीमांसा मला कानांच्या ठिकाणी भासल्या. बोधामृत हा गंडस्थळातून निघणारा मध असून त्याचे सेवन करणारे मुनी हे भ्रमर आहेत. प्रमेय प्रवाल सुप्रभो द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसे पणे कवटत इभ मस्तकावरी. बोधामृतातील प्रमेये हेच गंडस्थळावरील पोवळे आहेत. एकच तात्पर्य असणारे द्वैताद्वैत सिद्धांत हे श्री गजाननाच्या मस्तकावरील गंडस्थळापाशी एकत्र होतात. उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. ज्ञानरूपी मध देण्यात उदार असलेली दशोपनिषदे हीच मुकुटाच्या ठिकाणी असलेल्या सुगंधी फुलांच्या ठिकाणी शोभतात. अकार चरणयोगुलो ओकार उदर विशालो मकार महामंडलो मस्तकाकारे. ओंकारातील अकार हा श्री गणेशाच्या दोन्ही चरणांचे ठिकाणी, उकार हा विशाल उदराचे ठिकाणी व मकार हा सर्व अवयवात श्रेष्ठ अशा मस्तकाचे ठिकाणी आहे. हे तिन्ही एक वटले तेथ शब्द ब्रह्म कवळले. तेमिया श्री गुरु कृपेन मिले आदि बीज. ज्या वेळेस अकार ओकार व मकार एकत्र येतात त्यावेळेस त्यात शब्द ब्रह्माचा म्हणजेच ओंकाराचा समावेश होतो. त्याच ओंकार स्वरूप आदि बीज परब्रह्म भगवान श्री हरींना मी श्री गुरु कृपेने नमन करतो.